बातमी युरोपमधून। सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी युरोपमध्ये अंधकार पसरला। विशेषतः स्पेन, पोर्तुगाल या देशांमधली वीज अचानक गायब झाली आणि एकच खळबळ उडाली। काही वेळानंतर वीज परत आली, मात्र तोपर्यंत दोन्ही देशातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला। नेमकं काय घडलं, यामागे काही घातपात तर नव्हता ना? पाहूया काय घडलं स्पेन, पोर्तुगालमध्ये। सोमवारी युरोपमधील स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या काही भागामध्ये चक्क अंधार झाला। एकाच वेळी या देशांमध्ये अचानक वीज गायब झाली। मग काय, विमानसेवा, रस्ते वाहतूक, सिग्नल यंत्रणा, रेल्वे सेवा, कम्प्युटर सारं काही ठप्प पडलं। विमानसेवा, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। रेल्वे स्थानकं, विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। या सगळ्या गोंधळात नेमकं काय झालंय हेही कळेना। काही वेळानंतर दोन्ही देशांमध्ये सगळीकडेच वीज गायब झाल्याचं कळलं। तातडीनं दोन्ही देशांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू झाला। वीज कंपन्यांनी तात्काळ दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली। मात्र हा सगळा प्रकार नेमका का झाला याचं ठोस उत्तर कुणाकडेच नव्हतं। एकाच वेळी सगळीकडे वीज गायब झाल्यानं हा सायबर हल्ला तर नाही ना, अशी शंकेची पालही चुकचुकली। मात्र पोर्तुगाल, स्पेन सरकारनं ही शक्यता फेटाळून लावली आहे। तर वीज कंपन्यांनी वाढत्या वातावरणीय बदलांमुळे हा प्रसंग ओढवल्याचं सांगितलं। मात्र अद्याप या कारणांचा शोध घेणं सुरूच आहे। रात्री उशिरा वीज परतली, तर काही ठिकाणी अद्याप वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही। या दरम्यान लोकांनी आपापले अनुभवही सांगितले। वीज अचानक गेली, काय झालंय हे पाहायला आम्ही बाहेर पडलो तर रस्त्यावर सगळीकडे अंधार होता। आम्ही पाहिलं की सगळेजण एकच गोष्ट सांगत होते, वीज नाही, वीज गेली। एका कार चालकाने सांगितलं की हा प्रकार सर्वत्र म्हणजे स्पेन, पोर्तुगाल आणि बेल्जियममध्येही घडलाय। कुठेच वीज नाही। आम्हाला तर काही कळायला मार्ग नव्हता। मी रेडिओवर सगळ्या बातम्या ऐकत होते। सगळं काही भयंकर होतं। मी माझ्या कार्यालयात होते। मला माझ्या मित्रांना मदतीसाठी बोलवावं लागलं। माझा एक मित्र आला, त्यानं मला त्याच्या कारमधून घरी नेलं। माझ्याकडे कोणताच दुसरा पर्याय नव्हता। प्रचंड अंधार झाला होता, सारं काही बंद होतं। दरम्यान युरोपीय युनियननेही या ब्लॅकआउट मागील कारणांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली आहे। तर सायबर हल्ल्याची शक्यता युरोपीय युनियननेही फेटाळून लावली आहे। आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती काहीशी दिलासादायक आहे। स्पॅनिश वीज कंपनी इलेक्ट्रिकानं सायबर हल्ल्याची शक्यता नसल्याचं सांगितलंय। यावर आम्हाला पुढे काही इतक्यात प्रतिक्रिया देता येणार नाही। नेमकं काय झालंय हे पूर्ण तपासाअंतीच कळू शकतं। आम्ही स्पेनकडून पूर्ण अहवाल यायची वाट पाहत आहोत। दरम्यान स्पेनमध्ये होणारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा देखील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे थांबवण्यात आली। मात्र हा वीज पुरवठा खंडित झाल्यानं जनजीवन पूर्णतः ढेपाळून गेलं। स्पेन, पोर्तुगालमधील मोबाईल सेवा, एटीएम, घरगुती कामांसाठीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणंही बंद पडली। त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि चिंता पसरली होती। स्पेनची रेल्वे कंपनी रेनफेनं वीज संकटामुळे त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या। परिणामी मंगळवार सकाळपर्यंत स्थानकांवर प्रवाशांची बरीच गर्दी जमली। काही प्रवासी तर रात्री घरीही जाऊ शकले नाही। तर माद्रिद मेट्रोकडूनही त्यांच्या सर्व लाईन बंद ठेवण्यात आल्या। रुग्णालयांमध्येही याचा परिणाम जाणवला। संगणक बंद पडल्यानं रुग्णांचे अहवाल आणि इतर सेवा ठप्प पडल्या। तर स्पेन, पोर्तुगालसह फ्रान्स, इटली या देशांमधील काही भागांमधील वीज पुरवठाही खंडित झाला होता। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर स्पेनमधील माद्रिदच्या महापौरांनी लोकांना शक्य तितका कमी प्रवास करण्याचं आवाहन केलं। तसंच जिथं आहात तिथं थांबा अशी विनंतीही केली। स्पेनमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं ही स्थिती ओढवली असा एक प्राथमिक निष्कर्ष काढला जातोय। मात्र नेमक्या कारणांचा अजूनही शोध घेणं सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।